मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गोंदिवली भिवंडी या परिसरात आपण आहोत। ज्या वहिनींना भेटणार संगीता नितीन म्हात्रे हे नाव त्यांचं। नणंदबाईंचं नाव आहे नयना नितीन तरे, तर जाऊबाई आहेत नीलम मनोज म्हात्रे। लहान मुलांशी म्हणजेच लिटिल चॅम्पशी गप्पा मारत असताना कुठली गोष्ट या मुलांना माहिती आहे ते तरी बघूया यांच्या घरात काय होणार। घ्या उखाणा। नाजूक अनरसे साजूक तुपात तलावे, नितीनराव पती मला जन्मोजन्मी मिळावे। बरं तुम्ही हा बोला। भाजीत भाजी मेथीची, संगीता माझ्या प्रीतीची। किती वर्ष झाली हो लग्नाला? 21 वर्ष मेथीचीच भाजी देत आहे का? केवढा इम्पॅक्ट आहे बघा त्याचा। द्या वहिनी ओळख करून द्या। हे माझे मिस्टर। नमस्कार। नमस्कार। ह्या नंदा। नमस्कार। आणि ह्या जाऊबाई। नमस्कार। ह्या सासूबाई। नमस्कार आई। आणि या काक जाऊबाई। नमस्कार नमस्कार। आणि पाठीमागे या समोर आहेत त्या दोन नंदा। नमस्कार। हा पहिला आहे हा मुलगा। पाठीमागे आहेत त्या मुली। नमस्कार। आणि ती माझी मैत्रीण। अरे वा नमस्कार। आणि हे छोटे दोस्त सर। हा कुठलं माहेर तुमचं? पायगाव। आणि तुमचं बालपण कुठलं हो? गुंदवलीच। कोण कोण होता तुम्ही इथे राहायला लहानपणी? आई वडील आणि माझे भाऊ आणि एक बहीण माझी। तुमचं लग्न किती वर्षापूर्वी? 21। कसं जमलं तेव्हा? आमची एक बहीण आहे यांच्या गावात, तिच्याकडे गेलो तर तिने सांगितलं अशी अशी मुलगी आहे, मग तिच्या हिशोबाने आम्ही हिला बघितली। पण मला सांगा तुम्ही जेव्हा बघितलं त्यावेळेला त्याच दिवशी लग्न ठरलं? नाही, मग मी बघायला गेलो त्याच्यानंतर डिस्कस झाला। माझ्या आईला जरा लांब वाटत होतं गाव, आई सांगत होती नको एवढे लांब, तर मला मुलगी आवडलेली, सांगितलं हिलाच करतोय। पण मला सांगा मग जेव्हा तुम्ही यांना बघितलं तेव्हा किती दिवसात होकार झाला? त्या आपल्या रूलच्या हिशोबामध्ये समजे 7-8 दिवसामध्ये। पण तो दिवस आठवतोय ज्या दिवशी हे बघायला आले होते? हो आठवते ना। काय झालं होतं तेव्हा? मी अशीच म्हणजे डेली कपड्यावर होती, तर हे आले, माझी काकी होते यांची बहीण, ती आली बघा संगीता तुला बघ मुलगा आले बघायला। हा तर मग आमच्या घरात कोणाला सांगितलं नाही तिने। बरोबर। हा तू फक्त अशीच आहे आणि दाखवायची फक्त। मग मी अशीच केली, मला काय माहिती मुलं आल्यात काय हो। तुमचं काय झालं तेव्हा? तसंच झालं। मी माझ्या बहिणीकडे गेलेलो यांच्या गावात, तर तिने सांगितलं थांब मी इथंच बोलवते तिला, आणि ती जशी असेल तशी आली, अशी एक राऊंड मारला आणि राऊंड आमच्या समोरनं गेली। एवढंच झालं। नाही पाणी वगैरे चहा नाही काहीच नाही। समजा पसंत पडल्यानंतर मग ते जाणं येणं झालं, मग ती यांच्या घरी गेलो त्याच्यानंतर। पण मला सांगा तेव्हा तुम्ही जेव्हा पटकन येऊन गेला तेव्हा त्यांना बघितलं होतं? बघितलं पण असा पडदा दिसला ना, नाही बघितलं, पडदा दिसला मला, त्याच्यात हे नाही दिसले, दुसरे होते माझे मित्र बरोबर होते ना। ते एकदम म्हणजे कलर थोडा डार्क होता त्यांचा। मग हे कधी दिसले? नंतर नेक्स्ट टाइम आले तेव्हा। काय हो मग परत गेले तुम्ही? मग ते फर्स्ट टाइम गेलो त्याच्यानंतर। पण तुम्ही नक्की केलंच होतं ना? मला आवडलेली ना। काय बघा चेहरा बघा काय खुललाय बघा। 21 वर्षापूर्वीचा चेहरा आज खुललाय। पण आता कसं वाटतंय? तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या स्वभावाबद्दल? खूप छान। खूप छान। हो भरपूर लाड करतात। पण 21 वर्षामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट मागितली की लगेच मिळते? हो। कधी रागवत नाहीत ते? रागवतात ना। आणि ह्या कधी चिडत नाहीत? चालते ते। चालते म्हणजे? चालते, रागवणं चिडणं चालू असते समजा, पण एकमेकाला सांभाळून घेतोय। पण आता कसं वाटतंय 21 वर्षानंतर आज मागे वळून बघताना? खूप छान वाटतंय। सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? प्रेमालू आहेत आणि चांगले आहेत ना? चांगले आहेत ना? चांगले आहेत. चांगले आहेत सर्व धीरबीर चांगले आहेत आमचे, जावाबी आम्ही एकदम मिळून मिसळून राहतो. हो छान आहेत. आमचं 21 वर्ष झाली दोघींचं, कधी आमचं म्हणजे एकमेकाचं कधी काय झालं नाही. आणि एवढंच काही वस्तू आणली तरी आम्ही एकमेकाला दाखवतो सगळं, म्हणजे काही पण. आणि काय शेअर करायचं असलं तरी आम्ही एकमेकाला सांगतो काय पण. तुम्ही नणंदबाई हे तुमचे भाऊ आहेत ना, हे चिडलेले दिसत आहेत. त्यांचा अगोदरपासून स्वभाव त्यांचा कडक आहे, पण मनाने खूप प्रेमळ आहेत. मनाने प्रेमळ आहेत? काय हो काय हा स्वभाव असा कडक आहे म्हणतात सगळे? कडक स्वभाव आहे ना, मनाने प्रेमळ आहे ना. मी मनाने वहिनी आमची खूप छान आहे, चांगली एकदम. आल्याबरोबर आम्हाला ताई बसा, तुम्हाला नाश्ता चहा वगैरे नाही, सगळी सोय करतात आमची. भाऊ पण आमचा चांगला एकदम चांगला. हा
कधी रागाने कधीच बोलला नाही आजपर्यंत, एवढी वर्ष झाली तरी. आई ग. मी जेव्हा 7वीला तेव्हा माझी आई बाबा दोघं पण वाढल्यात, पण आमच्या काकांचे पोरं का भावजा आमचं कधी आम्हाला म्हणजे उलट सुलट असं कधी शब्द काढले नाही. इतके प्रेमळ आहे सगळी माणसं आमचे. त्या माझ्या मैत्रीण खूप चांगल्या आहेत, प्रेमळ आहेत. आम्ही दोघींना एकमेकींना खूप शेअर करतो सर्व गोष्टी. सगळे खूप म्हणजे खूपच प्रेमळ, समजावून पण घेतात, काही चुकी झाली तर सांगतात पण. आणि फॅमिली पण खूप छान आहे, एन्जॉयमेंट पण खूप होतो, सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित आहेत. ते खूप प्रेमळ आहेत दोघं पण. काही चुकल्यावर आम्हाला ओरडतात, प्रेमाने पण घेतात आणि चिडणं तर पाहिजेच, काही चुकी झाल्यावर सांगायला पण पाहिजे. आणि पण तुम्ही दोघांमध्ये कोणाला जास्त घाबरता? पप्पांना, काकांना. हो, खूप घाबरतो आम्ही. दहशतच आहे यांची. सगळ्यात आधी मी लकी आहे की मला असे आई वडील मिळाले. जे काय लागलं ते टाइमने भेटून गेला मला आतापर्यंत तरी, आणि हो पुढे पण भेटेलच. आणि बाकी स्वभाव तर चांगला आहे, रागवण्याच्या वेळी रागवतात. शाळेत असताना जेव्हा प्रगती पुस्तक द्यायचं असतं ना वडिलांकडे, तेव्हा बाबांकडे द्यायचा की आईकडे? आधी पप्पांवरती, नंतर पप्पांना पण टाइम नसायचा, मग मम्मी आमचे घ्यायची. सही कोण करायचं प्रगती पुस्तकावर? एकदा मी केलेली होती. मग घरी कळल्यावर? घरी कळलेला तेव्हा भेटलेला मस्त प्रसाद. 5 वस्तू सांगतो, त्यापैकी एक विसंगत आहे, तिथे आम्ही बंद पाकिट ठेवलंय, ते घेऊन यायचं. फुलबाजी, हत्ती, लवंगी, भुईचक्र, रॉकेट. वेळ सुरू झाली. 7, 6, 5, 4, 3. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला झी मराठीकडून त्यांनी मिळवली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. जाऊबाई आणि नणंदबाई बसलेले आहेत. काय जाऊबाई, कसं काय? छान. त्या जाऊबाई कशा आहेत? खूप छान. जास्त कोण छान आहे? दोघी छान आहेत. मी पहिला नंबर कोणाचा आणि दुसरा कोणाचा? पहिला नंबर माझा आणि दुसरा मग तिचा. अरे मला वाटलं पहिला नंबर त्याला द्याल तुम्ही आणि दुसरा स्वतःला. मी मोठी आहे म्हणून माझा पहिला नंबर. नणंदबाई कशा आहेत? खूप छान आहेत. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? पहिला होत्या रागट थोड्या, पण आता खूप छान आहेत. आम्हाला सगळं बरोबर हे करतात त्या. खूप रागीट होत्या आधी? हा, रागायचं म्हणजे थोड्या, म्हणजे असं काय आमचं चुकलं तर रागवायच्या, पण आता नाही. तुम्ही इतके का सगळी भावंड मुलचा स्वभाव. पण वहिन्या कशा आहेत? वहिन्या खूप छान आहेत माझ्या, दोघी पण खूप छान आहेत. कधी मला दुखावत नाही, कधी काय नाही, काहीच नाही. तुमचं कुठे सासर? कशेली. मला तुम्ही जाऊबाई सांगितलं की सगळ्यात जाऊबाई चांगल्या आहेत, हो की नाही? तरी त्यातल्या त्यात कोणी कुठल्या जाऊबाईने स्वभाव बदलला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? या जाऊबाईंनी स्वभाव बदलला पाहिजे. याने काय करायला पाहिजे? आवाज थोडा कमी करायला पाहिजे. गावात गेल्यावर कसं जरा शांत, आल्यावर कसं बरं ना, असं आवाज कमी करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? मान्य आहे तुम्हाला? हो. हा, का आवाज कमी होत नाही? होतच नाही, म्हणून पहिल्यापासूनच आहे. माझा आवाज भरपूर आहे. तुमच्या घरात कोण कोण आहे? माझे मिस्टर, मी, माझी सुनबाई, मुलगा, एक आई, सासूबाई आहे. पण मग तुमच्या आवाजावर उठतात सगळे झोपलेले? मी उठली का लगेच उठतात. पण ह्या दोघींमध्ये काय बदल केला पाहिजे असं वाटतं? त्यांचं काय सांगू मी? त्यांनी कसं सांगितलं तुमचा आवाज कमी केला पाहिजे? तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? तिचा पण जास्तच आहे, पण माझ्यापासून जरा तिचा कमी आहे, माझा जास्त आहे. त्यांनी पण आवाज कमी केला पाहिजे ना? हो ना, कधी कधी. मग तुम्ही सांगायला पाहिजे ना? नको, आता जाऊ दे, आपल्यापासून लहान आहे ना. नणंदबाई कशा आहेत ते नाही सांगितलं? बाबा आमची नणंद एकदम व्यवस्थित, चांगली, एकदम गरीब बिचारी. तापट आहे म्हणतात? नाही. मग भाऊ तापट आहे? माझ्या लग्नाच्या आधीपासून ते व्यवस्थित होते. आम्ही कुठे निघालो का, बहिणी कुठे चालल्या तुम्ही? मी पण येतो तुमच्या बरोबर. लगेच नाही यायचो आम्ही, नाही यायचो की नाही विचारा. आणि ते भाऊ काय एवढा तापट? नाही, भाऊ आमचा पहिल्यापासून आहे. भाऊ तापट आहेत, पण प्रेमळ पण आहेत ना. दोन्ही तापट पण आहेत, प्रेमळ पण आहेत. तसा काय बघा, तिघी एकदम अंगावर आले. नाही, आम्हाला आवडतात ते. पण आम्हाला. आणि तुमच्या सगळ्या जाऊबाईंमध्ये समजा एखादी गोष्ट चुकीची झाली तर डायरेक्ट आक्रमक किंवा अंगावर कोण जाऊ शकतं पहिलं? आम्ही कशा छोट्या आहोत. काय झाला मग मी पिसलते त्यांच्यावर. हो, नाही, पण बरोबर, ही आक्रमकता पाहिजे. पण तुमच्या जाऊबाई बद्दल दुसरं कोण बोललं तर तुम्ही सगळे एकत्र होता? होतो. हा, 9 जणी आहोत आम्ही. समोरच्याच्या नाकी 9 आणत. बरं, तुम्हाला दोघांना कोण जिंकून देणार ते आता ठरणार आहे. पुढच्या पैठणीच्या खेळात कोणाला पाठवणार दोघींपैकी? नाव सांग तुझं. कौशल राजेश पाटील. कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहे? फर्स्ट. आणि काय आवडतं शाळेत तुला?
अभ्यास आवडतो. अभ्यास आवडतो. नाव सांग बाळा. यशस्वी किशोर म्हात्रे. तुमच्या घरी कोण कोण आहे? आई राहते आमच्या दादाच्या घरी. अच्छा. मम्मी ना पप्पा ना भाऊ. नाव सांग. संकल्प मनोज म्हात्रे. तुला खेळ आवडतो? हो. की अभ्यास आवडतो? अभ्यास. काय चेहरा पडलाय अभ्यास. हा, कितवीत आहेस? 5वी. तुला ती लहानपणी लहान मुलांना गोष्ट सांगायची बघ, ससा आणि कासव, माहितीये तुला? हो. काय आहे गोष्ट सांग. रेसिंग. रेसिंग करतात. कासव झोपतो की ससा झोपतो? का तुझा त्यावेळेला डोळा लागला होता? काय होतं? ससा झोपतो. कुठे झोपतो? रस्त्यात. रस्त्यात. आणि कासव काय करतो? पुढे जाते कासव. जिंकतं कोण? कासव. का? ससा. 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 वा वा वा, कुठे ही गोष्ट छापून आली बघ सांग. या गोंदवली गावात नवीन पुस्तक छापलेलं आहे. कसा जिंकत असेल बाबा हा ससा? कासव. कासव जिंकतो ना. म्हणजे त्याच्यातला मेसेज काय आहे? स्लो अँड स्टडी विन्स द रेस. बरोबर ना? आता या दोघांपैकी तू आणि तू, तुमच्या दोघांमध्ये खेळ होणार आहे. हा, आणि क्रॉस कनेक्शन. तू यांच्यासाठी खेळणार. हा, या कोण? मम्मी. मम्मी, तुमचा आवाज एवढा मोठा, त्यांचा आवाज कमी का? पप्पांसारखा येतो. पुरा आवाज दाबून टाकलाय. आणि तू त्यांच्यासाठी खेळणार. तू जिंकलास तर त्या आत्या पुढे जाणार, आणि तू जिंकलास तर मम्मी पुढे जाणार. आता बघूया कोण जिंकणार या खेळात. हा खेळ पूर्ण करायचा आहे. एक एक प्राणी त्या बास्केटमध्ये आहे, तो अचूक पकडायचा आणि आपल्या समोर असलेला त्या साच्यामध्ये तो लागला पाहिजे. दोघांपैकी सगळ्यात आधी खेळ जे कोणी पूर्ण करणार, मुलं ज्यांचं प्रतिनिधित्व करतायत त्या वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार. 1 2 3. पटकन, लवकर 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 लवकर. चला, अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि वहिनी, तुम्हाला मिळाला हा झी मराठीकडून बाजू बदला. नमस्कार. नमस्कार. काय, कसं वाटतंय आज? खूप मस्त आहे. मस्त वाटतंय. खूप छान वाटतं आज. या दोन जाऊ जाऊ बाजूला बसलेत तुम्ही, बरोबर आहे? त्यांची तक्रार आहे की त्यांनी आवाज कमी केला पाहिजे. त्यांची तक्रार आहे ह्यांनी आवाज कमी केला पाहिजे. तुमची काय तक्रार आहे? ह्या पण मोठ्या आहेत, मी छोटी आहे. हा, कधी चुकलो तर सांगतात मला, असं नाही करायचं, असं करायचं. पण आम्ही म्हणजे एकदम बहिणीप्रमाणे राहिलो. 10 वर्ष आम्ही एकत्र होतो. एका ताटामध्ये जेवलो. मशीनचा बिझनेस होता ना, भरपूर काम असायचं. काय काय तेव्हा तुम्ही करायचा? सगळंच घरचं काम. पाणी गावातून भरायला लागायचं. यावेळी कधी भरला नव्हता. पण आमच्याकडे पाणीच नाही ना भरायचं. म्हणजे त्या 2 अंडे आणायच्या, मी 3 आणायची एका डोक्यावर. बापरे. तरी पण मी सांभाळून घेतला. मला भाकरी जमत नव्हत्या खापरीवर, त्या मला शिकवल्या. दोघी एकमेकींना सांभाळून घ्यायचो. बरं वहिनी, मला सांगा, मिस्टरांनी तुमच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे तर ते जास्त आता आनंदी होतील? आणि अजून काळजी घ्यायला पाहिजे. वेळच्या वेळेवर आराम करायला पाहिजे. कधी पूर्ण दिवस पण घरात येत नाही, कामातच राहतात. जेवण वेळच्या वेळेवर झालं तर बरोबर आहे, तर तब्येत चांगली राहते. तुम्हाला विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा आता मोठ्यांचीच मागायला लागेल ना. तुम्ही? मोठ्यांचीच. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? आता ते यांनी सांगायला पाहिजे ना, काय करू बदल ते. विचारूया. काय हो, हा ना, कुठला केला पाहिजे बदल? बदल करण्यासारखं काहीच नाही, सगळं व्यवस्थित आहे ना तिच्याकडे. मग संपला विषय. तुम्ही बदल काय ना, आता काय मिस्टर सर्व्हिसला असतात, मुली कॉलेजला,
आता बदल त्याच्यात काय आहे? बदल फक्त त्यांच्या आवाजाकडे लक्ष देणं जरा कमी करा. त्यांच्या आवाजाकडे लक्ष देतो आम्ही. त्या इकडे आल्या आमच्या याच्यात ना तरी आम्हाला समजतो का ताई आल्या. छान छान. पण आनंद आहे तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबात, तो आनंद तसाच राहू द्या. आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. खेळ सोपा आहे. 3 रिंग आहेत. हा, पहिल्या ज्या 2 पिवळ्या रंगाच्या रिंग आहेत त्यामध्ये जर जाऊन सोंगटी थांबली तर 10 गुण मिळणार आणि हिरव्या रिंग मध्ये जर थांबली तर 25 गुण मिळणार. दोघींना 10-10 संधी. या दोघींपैकी प्रत्येकीला 10 संधी मिळणार आणि या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तर तुम्हाला शुभेच्छा. 1 2 3. दोन. हा. 5. थांबा, आता तुम्ही टाका. 2 3 4 5. थोडक्यात वाचल्या. आता तुम्ही टाका. अभिनंदन. 25. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.